माझ्या किचनची अवस्था बघताय ना कशी झाली आहे, आणि त्यात गॅस म्हणजे तर बघायलाच नको. म्हणूनच आता या सगळ्याची क्लिनिंग करण्यासाठी मी यूज करणार आहे आगारोचा हा इलेक्ट्रिक स्पेन स्क्रबर. सगळ्यात पहिला मी गॅसच्या आतमधला जो स्टीलवाला भाग आहे ना तो क्लीन करण्यासाठी हा फायबर स्पॉन्ज ब्रश अटॅच केलाय, ज्यामुळे क्लिनिंग अगदी सोपी होईल. गॅस छान पुसून वगैरे घेतल्यानंतर बघा कसला चकचकीत झालाय. हे आहे मेन युनिट. यालाच मी लार्ज ब्रिसल ब्रश अटॅच केलाय किचन कट्याची क्लिनिंग करण्यासाठी. आपल्या या इलेक्ट्रिक स्पेन स्क्रबर मध्ये 2 स्पीड आहेत. लो मध्ये 250 RPM आणि हाय मध्ये 350 RPM. किचनवरचे कोपरे क्लीन करण्यासाठी मी हा पॉइंटेड ब्रिसल ब्रश अटॅच करतेय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पॉवर 2500 mAh आहे. आपण किचन कट्टा कितीही धुवून पुसून घेतला तरी या कानाकोपऱ्यातली घाण काढू शकत नाही, पण आता ह्या ब्रशने ते शक्य झालंय. पाणी वगैरे टाकून मी सगळं क्लीन करून घेतलं आणि बघू शकता आता कसलं चकचकीत झालंय. बेसिनची क्लिनिंग करण्यासाठी मी हा स्मॉल ब्रिसल ब्रश अटॅच केलाय, कारण की कधी कधी जागा छोटी असते, आपल्याला क्लिनिंग करताना अडचण येते, त्यामुळे हा छोटा ब्रश पण दिलेला आहे. बेसिन मधला पण आतला भाग आपण क्लीन करू शकतो, पण बाहेरच्या वरच्या कोपऱ्यातल्या भागासाठी पॉइंटेड ब्रिसल ब्रश अटॅच केला, त्यामुळे क्लिनिंग खूप सोपी झाली. हातालगतच म्हटलं वॉश बेसिन पण क्लीन करून घ्यावं. आपण आपल्या कपड्याने हाताने क्लीन केलं ना ते एवढं डीप क्लीन होत नाही जेवढं या स्पेन स्क्रबरने होतं. आता एखाद्याची माझ्यासारखी हाईट कमी असते की हात वगैरे वरती पोहोचत नाहीत, किंवा आपल्याला फरशी वगैरे पुसायची असली, वाकून पुसायची नसली, तर आपण हे एक्सटेन्शन रॉड अटॅच करून फरशी पुसू शकतो, किंवा वरती काही खिडक्या वगैरे असतील तर त्या पण क्लीन करू शकतो. मी डीप क्लिनिंग करायला घेतली म्हणून म्हटलं लागलीच खिडक्यांची वगैरे पण क्लिनिंग करून घ्यावी. खिडक्यांची क्लिनिंग करण्यासाठी सगळ्यात पहिले हे मेन युनिटला वेल क्रू अटॅच केला, त्यालाच मग क्लॉथ ब्रश अटॅच केला. आधी खिडक्यांवरती पाणी टाकून घेतलं आणि मग नंतर सगळं ब्रशने स्वच्छ करून घेतलं. ही सगळी क्लिनिंग मी स्पेन स्क्रबरने केली आहे ना, त्यामुळे दमली नाहीये, नाहीतर केव्हाच बसले असते. आरशाची क्लिनिंग करण्यासाठी नंतर मी हा स्पॉन्ज ब्रश अटॅच केलेला, आणि बघा ज्या वेळी आपण हाताने कपड्याने पुसून घेतो त्यावेळी असे पांढरे पांढरे डाग उठतात, पण या ब्रशने पुसल्यानंतर अजिबात कोणतेही डाग उठत नाहीत. किचनची झाली, खिडक्यांची झाली, आरशाची झाली. आता म्हटलं फर्निचरची पण क्लिनिंग करून घ्यावी, त्यासाठी मी हा वूल क्लॉथ ब्रश अटॅच केलेला. तसंच मग फर्निचरची पण क्लिनिंग करून घेतली, आणि आपलं मेन युनिट सोडलं ना बाकीचे सगळे ब्रश आपण जेवढे यूज केलेत ते आपण वॉश करून ठेवू शकतो. मेन युनिट धूत जरी नसलं तरी आपण त्याला पुसून ठेवू शकतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे चार्ज करू शकतो. मेन युनिटलाच खालच्या साईडला आपण टाईप सी केबलने याला चार्ज करू शकतो, आणि ग्रीन लाईट आहे ती आपल्याला चार्जिंग किती आहे हे शो करते.